माझं नाव प्रकाश गंगाराम कदम, वय वर्ष 68 वर्ष चालू आहे. ESIS वर्ली या ठिकाणी सर्व्हिसला होतो. 2016ला मी रिटायर झालो. नंतर 2018मध्ये एक अटॅकचा झटका येऊन गेला. त्या टायमाला मी त्रिमूर्ती हॉस्पिटल malaad या ठिकाणी मला मुलाने नेऊन ॲडमिट केलं. 9 दिवस मी त्या ICUमध्ये होतो. नंतर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला 2 ब्लॉकेज आहेत. माझ्या मुलाने त्याचे फ्रेंड आहेत त्यांनी सांगितलं की तू इकडे तिकडे वडिलांना फिरवू नकोस, माधव बागची ट्रीटमेंट घ्यायला सर्व डॉक्टरांना डॉक्टर मिलन यांच्याशी संपर्क साधून इथं ट्रीटमेंट चालू केली. हॉस्पिटलच्या गोळ्या मला 9 चालू होत्या. त्यापैकी डॉक्टर मिलननी मला त्याच्यातल्या फक्त आता 4च गोळ्या चालू ठेवलेल्या आहेत. बाकीच्या संपूर्ण गोळ्या बंद केलेल्या आहेत. सध्या माझी माधव बागची ट्रीटमेंट चालू आहे. पंचकर्मा ही चालू आहे. तशीच HbA1c 8/7 होती, आता ती हळूहळू 6वर आलेली आहे. डाईट फॉलो केला आणि तो डॉक्टरांच्या फॉलो करून माझं वजनही कमी झालं. आणि दुसरी गोष्ट अशी तब्येतीमध्ये पण फरक. मी कुठे बाहेर जाऊ शकत नव्हतो किंवा रेल्वेनसुद्धा बाहेर पडायला भीती वाटत होती. ते आता मी एकदम व्यवस्थित झालेलं आहे. ती डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी डाईट चालू केली. त्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डाईट फॉलो केली. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टरांनी वजनही माझं कंट्रोलमध्ये आणलं. नंतर पोटाचा घेर तोही मेजर पट्टी लावून पोटाचा घेरही कमी केला. त्या मुलाकडे दुबईला जाऊन आलो डॉक्टरांच्या सल्ल्याने. डॉक्टर म्हणले तुम्ही बिंदास जावा, फिट आहात तुम्ही, जाण्याकरता काही हरकत नाही. त्याप्रमाणे डॉक्टरांनी मला बाहेरची पण ट्रीटमेंट दिली, हिकडची पण ट्रीटमेंट दिली आणि बिंदास जायला 1-1.25 महिना मी दुबईला जाऊन आलो. डॉक्टर मिलन, डॉक्टर तेजस यांचे दोन्ही डॉक्टरांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत. दुसरी गोष्ट अशी जेव्हा मी त्यांना मला त्रास होत होता तेव्हा मी त्यांना सांगितलं, त्याप्रमाणे मला त्यांनी मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाखाली मी सर्व गोष्टी त्यांच्या फॉलो करून आज मी व्यवस्थित आहे. तेव्हा सर्व माधव बागच्या टीमचे माझ्यातर्फे धन्यवाद, आभारी आहे. थँक्यू.